नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सचिन प्रियाला जेलमधून सोडवणार आहे, पण त्याचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर सुभेदारांना बर्बाद करण्यासाठी सचिन प्रियाची मदत घेणार असतो आणि आता तो प्रियाला सोडवण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो। तर आता तो म्हणत असतो की प्रियाला जेलमधून सोडवायचं, पण वकिलाच्या साहाय्याने नाही तर तिला आता इथून चोरून सोडवायचं असं म्हणून तो तिला न्यायला आलेला असतो। तर आता आतमध्ये तर येतो प्रियाला भेटण्यासाठी, म्हणजे तो परमिशन घेऊन येतो, पण आता इकडे तिकडे पाहून आता कोणी आहे का नाही पाहून तो आता प्रियाला पळवून घेऊन जाणार असतो। तर आता तो प्रियाच्या जवळ येतो आणि प्रियाने तर आधीच चावी घेऊन ठेवलेली असते, कारण एक हवालदार आता प्रियाला मदत करत असते, त्यामुळे तिने तिच्याकडून चावी घेऊन ठेवलेली असते। सचिन आता तिथे येताच प्रिया ती चावी सचिनला देते। सचिन आता कुलूप उघडतो आणि दोघे जण पळून चाललेले असतात। प्रिया आता सचिनच्या हाताला धरून हळूहळू चाललेली असते आणि मग थोडंसं बाहेर गेल्यानंतर प्रिया म्हणत असते की इथून पुढचा रस्ता मला माहिती आहे, तू आता फक्त माझ्या पाठीमागे एक, जेलमधून कसं बाहेर जायचं ते मला माहिती आहे। ती त्याला आता रस्ता दाखवत असते आणि आता आपण इकडून जाऊया, म्हणजे आपल्याला कोणीच पकडणार नाही, आणि मी माझ्या माणसाला सांगितलेलं आहे की कोण मध्ये आलं तर त्याला हकलून लाव, म्हणजे ती हवालदार असते ती आता प्रियाला मदत करत असते। तर आता प्रिया खूप खुश असते आणि म्हणत असते की खरंच सचिन, आता मी खूप खुश आहे, आता बघ आपण त्या सुभेदारांची पुन्हा कशी वाट लावतोय ते, आता त्या सुभेदारांना असा धडा शिकवते ना की तू बघतच राहा, असं म्हणून ती आता खूपच खुश झालेली असते आणि सचिन बरोबर बोलत असते। तेवढ्यातच एक दुसरी हवालदार त्या दोघांना पाहते आणि लगेचच मोठ्या इन्स्पेक्टरला ती फोन लावते आणि म्हणत असते की प्रिया सुभेदार पळून चाललेली आहे। मग हवालदार येऊन आता प्रिया आणि सचिनला एकत्र पकडतात आणि जिकडे आता प्रियाला ठेवलं होतं तिकडेच घेऊन जातात, पण आता ते दोघेही खूपच घाबरलेले असतात, पण आता त्यांचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला आहे। तर ती हवालदार सचिनला बाहेर लावते आणि प्रियाला इन्स्पेक्टर साहेबांकडे घेऊन जाते। त्यावेळेस त्या इन्स्पेक्टर साहेबांकडे प्रियाला आणल्यावरती प्रिया म्हणत असते की सोडा मला, पण आता ती काही सोडतच नाही आणि म्हणत असते की बघा ही पळून चालली होती एका मुलाबरोबर। त्यावेळेस त्या इन्स्पेक्टर म्हणत असतात की ही अशी काय पळून चालली, कशी पळून चालली होती आणि ते लॉक कोणी उघडलं, कोणी मदत केली। आता प्रिया म्हणत असते की प्लीज सोडा मला, आता मला इथे नाही थांबायचं, मला जाऊ द्या, पण आता प्रियाला काही कोण सोडतच नाही। मग प्रिया आता माफी मागत असते आणि म्हणत असते की प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा, एक वेळ मला सोडू नका, पण आता मोठी शिक्षा तर देऊ नका, प्लीज मी तुमची माफी मागते। त्यावेळेस आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तिला घेऊन जा आणि आतमध्ये टाका। आता प्रियाच्या माफीचा सुद्धा इथे काहीच उपयोग होत नाही, तिला आता पुन्हा जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे। तर आता सचिनचा आणि प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे। तर आता प्रियाला पुढे काय शिक्षा होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।